कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, काय हिराबाई, कवाधरनं फोन करतोय आम्ही तुम्हाला, फोन का नाही उचलत? सॉरी मॅडम, ऍक्च्युली ताईशी बोलत होते। तेच विचारायला फोन करतोय आम्ही। कुठं आहेत तुमच्या ताई? ती केव्हाच गेलीये तुमच्याकडे यायला। किती वेळ झाला त्यांना जाऊन? म्हणजे तसा बराच वेळ झाला, पोचत असेल तुमच्याकडे आता। आणि तुमचे आई वडील? बाबा तर ताई बरोबरच आहेत, आईला काहीतरी कारण काढून काढेन बाहेर। जे काय करायचंय ते लवकर करा। हो मॅडम। दादा, गेट समोर गाडी नका न्यायला। बर बर, ठीक आहे। गणपती बाप्पा, हो रे। काय? ठाममधीची गाडीत बसून थांबगण स्टार्टर मधून रामगण जाऊया, राम रूप रीप गाडी काढतो चला। वाकडी वाट आता भारी वाटते की नाही मास्टरीन बाई जोडीने फिरायला? काय ग, काय म्हणाले निखिल? हा, काही नाही, सगळं ठीक आहे। शुभेच्छा द्यायला फोन केला होता संक्रांतीच्या। अगं बाई, हो का? माझ्याकडनंही सांगा त्यांना शुभेच्छा। हो नक्की। बरं, अक्षरा काय म्हणाली ग? झालं का बोलणं? हो झालं ना, पोचत आली आहे ती घरी। हो का? पोचू दे बाई, आणि बोलणं होऊ दे, दोघांचं भांडण मिटू दे मुख्य म्हणजे। कसं मिटणार भांडण? का? अगं, नवरा बायकोची भांडणं आहेत ती हिरा, ती काही ताणायची असतात का? आणि ती मिटवण्यासाठीच गेली आहे अक्षरा तिकडे। आई, मला काय वाटतं, आपण पण ताईसाठी काहीतरी केलं पाहिजे नाही? म्हणजे त्यांच्या दोघांमधली ही सतत भांडणं होणं चांगलं नाहीये। सारखं भांडण कुठे ग? अगं आई, तुला काही माहित नाहीये, तुला आणि बाबांना टेन्शन येऊ नये म्हणून ताई तुम्हाला काहीच सांगत नाही। हो का? नाही ग हिरा, नाही म्हणजे असं नसेल ग। ताई सगळं माझ्याशी बोलते, आम्ही खूप बोलतो एकमेकींशी। त्या घरात भुवनेश्वरी मॅडम बरोबर राहणं काही सोपं काम नाहीये, म्हणून खूप काळजी वाटते ग ताईची। नाही, बरोबर आहे तुझं, अक्षराला खूप ऍडजस्ट करावं लागतं तिथे। आई, मी खरंच सांगते, आपण ताईच्या सुखासाठी काहीतरी करूयात ना। आपण काय करू शकतो? आई, तूच म्हणतेस ना की माणूस अडला की पहिली धाव देवाकडे घेतो, म्हणून आपण तेच करूया। आपण ताईच्या सुखासाठी नवस बोलायचा का? हां, मी गुरुजींशी बोलले ॲक्च्युली, आणि त्यांनी एक पूजा सांगितली आहे, आणि तीही आजच। आपण ताईच्या सुखासाठी एवढं करूयात ना ग आई, प्लीज। अगं बाई, हो का? अगं मग इरा, करूयात ना पूजा आपण। नाही म्हणजे अक्षराचं भलं होणार असेल, अधिपती आणि अक्षरांचा संसार सुखाचा होणार असेल तर पूजा करूयात ना, काय मोठी गोष्ट आहे? हां, चल चल करूयात आपण। हो हो। अगं ॲक्च्युली काय आहे की मला निखिलच्या नातेवाईकांकडे जायचे तिळगुळ द्यायला, पहिली संक्रांत आहे ना माझी। तर एक काम कर, तू पुढे हो, मी आलेच। हो हो, मी पूजेची तयारी करते। हां, ये तू। हां, ये ग लवकर। हो हो। ताई, मी पाठवलं बरं का ड्रायव्हरला।
तू ड्रायव्हरला पाठवलंस, पण आता मोठ्या मालकांचं काय करायचं? त्यांचं काय ताई? सुनबाई इथं यायला निघाल्यात. त्या जर का मोठ्या मालकांना भेटल्या तर झालंच. बया, ते तर तिला घरात घेतात. मग म्हणूनच त्यांना बाहेर काढलं पाहिजे. हा, पण कसं ताई? आम्ही सांगतोय तेवढं कर. हा, काय भुवीना नमस्कार का? वय की आत्ते. अगं ताईचं मोठ्या मालकांसंगट लगीन व्हावं म्हणून ताईनं देवीला नवस केलता. हा पण नाही ना झालं लगीन. समजा राडाच झाला लग्नात, मोडलं लगीन. अगं आत्ते, आत्ता मोडलंय लगीन, पण परत जुळू शकतंय की. मग आपण काय बी प्रयत्नच करायचे नाहीत का? का असा हातावर हात धरून बसून चालणार आहे का? तू सांग बरं. हा पण मी काय करू असं तुझं म्हणणं आहे? तू काय कर आत्ते, मोठ्या मालकासनी देवीच्या मंदिरात घेऊन जा. अगं ताईच म्हणली होती का संक्रांतीच्या दिवशी मोठ्या मालकासनी दर्शनाला घेऊन येईन आणि त्यांच्या हस्ते पूजा बी करीन. आणि काय माहिती आत्ते, मोठ्या मालकांच्या हस्ते पूजा झाली आणि त्यांचं खरंच लगीन झालं तर? हा म्हणजे आता तू बघ की, आता हेच जर म्या किंवा ताईनं जर त्यासनी सांगितलं का चला, तर ती येणार थोडीच आहे, नाही ना व? म्हणून तुला सांगितलं, ते तुझं ऐकत्याला ते. म्हणून तुला म्हणत्या की तू त्यासनी घेऊन जा देवीच्या मंदिरात. मागणं मी येते की. अगं पण आते, आता पण बिन काय बी करू नकस. लेकीसाठी एवढं बी करू शकत नाहीस वय? काय बी कर, पर घेऊन जा. हा बघते. मी जावई बापूसनी सांगते भुवीने नवस केलता, तुमचं लगीन नाही अगं आते, हेच तर नाही सांगायचंय. अगं खरं सांगू नकस, काय बी खोटं सांग, पर मोठ्या मालकासनी देवीच्या मंदिरात घेऊन जा. हा ह नाही वय म्हण की. वय वय घेऊन जाशील ना व? वय जाईन की. आंबाबाईचा उदो उदो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.